सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत तहसीलच्या रेकॉर्ड रूममध्ये दलालांचा उच्छाद, शेतकऱ्यांची उघड लूट, पैसे द्या आणि काम करून घ्या संस्कृती बळावली. जत तहसील कार्यालय भव्य नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना पारदर्शक, वेगवान आणि शिस्तबद्ध सेवा मिळेल अशी मोठी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात मात्र तहसीलमधील सर्वात महत्त्वाचा विभाग रेकॉर्ड रूम दलालांचा अड्डा आणि गैरव्यवहारांचे केंद्र बनल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रेकॉर्ड रूमवर खासगी कर्मचाऱ्यांचे अनधिकृत प्रभुत्व, 7-12 फेरफार, जुने दस्तऐवज, कागदपत्र पडताळणी यांसारखी अत्यावश्यक कामे रेकॉर्ड रूममध्ये केली जातात. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांऐवजी खासगी कर्मचारीच रोजचा कारभार सांभाळत आहेत. त्यांना पाठबळ म्हणून दलालांचे जाळे तयार झाले आहेत. पैसे द्या आणि काम करून घ्या असा उघड व्यवहार सर्रास सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. वर्षानुवर्षे त्याच जागी बसलेले काही खासगी कर्मचाऱ्यांनी येथे अनधिकृत मक्तेदारी निर्माण केल्याचे आरोप होत आहेत. रेकॉर्ड रूमचा दरवाजा उघडला की सरकारी कार्यालयापेक्षा दलालांचा अड्डा असल्याचा भास होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुहेरी तिहेरी लूट, नियमांच्या नावाखाली वसुली. शेतकऱ्यांवर होणाऱ्या आर्थिक लुटीबाबत गंभीर आरोप पुढे आले आहेत. कागदपत्र शोधण्यासाठी वेगळी रक्कम, प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आणि काम त्वरित हवे असल्यास स्पेशल फी अशी तिहेरी वसुली केली जात असल्याची तक्रार आहे. जे पैसे देतात त्यांची कामं मिनिटात पूर्ण होतात, तर सामान्य नागरिकांना दिवसभर रांगा आणि हेलपाटे आणि तरीही अपूर्ण काम या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. रेकॉर्ड रूमसमोर कायमच प्रचंड गर्दी असते. दूरवरच्या भागातून येणारे शेतकरी रेकॉर्डसाठी दिवसभर थांबतात. अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचीही संधी मिळत नाही. दलाल बोलावतील तेव्हाच काम पुढे सरकते, असे गृहीतक नागरिकांमध्ये दृढ झाले आहे. सेतू केंद्रातील लूटही वाढतीये. रेकॉर्ड रूमप्रमाणेच सेतू केंद्रातील काही चालकांकडूनही जादा शुल्क आकारणी केली जात असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत. एक साधी रेट अपडेटची नोंद असली तरी शेतकऱ्यांकडून अनावश्यक शुल्क आकारले जाते. याचाही तपास व्हायला हवा अशी मागणी वाढू लागली आहे. या अनागोंदीविरोधात स्थानिक नागरिक आणि शेतकरी संघटना संतप्त असून त्यांनी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. रेकॉर्ड रूमचे स्टिंग ऑपरेशन करावे, दलालांना संपूर्णपणे बाहेर काढावे, सर्व प्रक्रियेला पारदर्शक व्यवस्था लागू करावी. रेकॉर्ड रूममधील वाढती दलाली, लूट व अनागोंदीवर तहसील प्रशासनाने अद्याप अधिकृत भूमिका घेतलेली नाही. मात्र नागरिकांच्या अपेक्षेनुसार सरकारी नियंत्रण पुन्हा प्रस्थापित करणे, गैरव्यवहारांना लगाम लावणे आणि शेतकऱ्यांना सुलभ सेवा उपलब्ध करून देणे ही तातडीची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांचे एकमताचे म्हणणे, रेकॉर्ड रूमची सिस्टीमच बिघडली आहे. रोज हजारो रुपये कापले जातात. आता तरी कोणी याला आळा घालावा. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.